राज्यभरातल्या काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. मनसेकडून बोरिवलीत अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा उपक्रम. मुंबईत व्यवसाय करणाऱ्याला मराठी भाषा यावी हा उपक्रमाचा उद्देश. सिडको घरांच्या किमतीचा मुद्दा आता उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. घरांच्या किमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक. मंत्री उदय सामंतांचं आश्वासन. भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली होती लक्षवेधी. मुंबईत प्रत्येक इमारतीत 20% घरं मराठी लोकांसाठी ठेवा. ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी. पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांसह नार्वेकरांनी गटनेते आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट. दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळाची मंत्री मंगल प्रभात लोढांसोबत बैठक. विविध अडचणींवर आणि नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्नी रोड इथल्या महापालिका कार्यालयात चर्चा. आमदार सुहास कांदेंकडून विधानसभेत लक्षवेधी मांडत. मनमाड आणि नांदगाव शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी. या बेदाण्यांमुळे देशातले शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचं नुकसान होतंय, पत्रामध्ये उल्लेख. मुलुंडच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव अनेक वर्षांपासून बंद. दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा 18 कोटींचं टेंडर पास. या टेंडर विरोधात काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निधी न मिळाल्याने नाराज. 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी. तर याच नाराजीतून जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडेंचा राजीनामा. अकोल्यामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं तहसील कार्यालयावर आंदोलन. आंदोलनात शेकडो लाभार्थींसह अपंग बांधव सहभागी. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेत अनेक तफावत असल्याचं प्रहारच्या आंदोलकांचं आरोप. सोलापूरमध्ये गुटखा विक्री विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन. अवैध गुटखा विक्रीवर अन्न औषध प्रशासन कारवाई न केल्यानं संताप. संतप्त प्रहार संघटनेकडून झिरवाळांच्या फोटोला घातला गुटख्याचा हार. नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलाचा विसर्जन हौदामध्ये बुडून मृत्यू. महानगरपालिका कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप. बुलढाण्याच्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा. 5 जणी गंभीर. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती. दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातल्या सगनापूर गावातला प्रकार. 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप. आर्थिक नुकसानामुळे पंकजा मुंडेंनी विकलेल्या बीडमधील साखर कारखान्यावर शेतकऱ्यांसह मनसेचा मोर्चा. शेतकऱ्यांचे भागभांडवलदारांचे मजुरांचे मिळून 30 कोटीचे देणे शिल्लक. ते मिळेपर्यंत कारखाना चालू न देण्याचा शेतकऱ्यांचा. पुण्यामध्ये शिक्षक आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा महामोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करा. राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग आहे, ती भरती पूर्ण करा. यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. निवासी शाळांच्या घोटाळ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश. जालन्यात धनगर समाज आक्रमक. घोटाळ्यांसंबंधी धनगर समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार. तर मंत्री अतुल सावेंच्या राजीनाम्याची धनगर समाजाची मागणी. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा. आदिवासी शिक्षकांना कायम करावा आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. आदिवासी विकास भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तयार. शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याप्रकरणी आर एस दमानी इंग्लिश स्कूल पुढील काही दिवस बंद राहणार. सोमवारी पालकांची मीटिंग होणार असल्याची माहिती. शहापूर शाळा प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी. सोमवारपर्यंत शाळा सुरू न झाल्यास पालकांकडून आंदोलनाचा इशारा. श्रीमंत यशवंतराजे होळकर योजनेचा निधी मिळवण्यासाठी द्यावी लागते अधिकाऱ्यांनाच लाच. योजनेसंबंधी संस्था चालकाचा गंभीर आरोप. संभाजीनगरपासून ते मंत्रालयातले अधिकारी मंत्र्यांचे पीएही पैसे घेत असल्याचा आरोप. वसतिगृह मंजुरीसाठी द्यावे लागतात 25 ते 30 लाख रुपये. मंजूर बिलं काढण्यासाठी द्यावे लागतात लाखो रुपये. माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत संस्था चालकाचे गंभीर आरोप. या होत्या विविध घडामोडी.